जय शिवसंग्रामच्या वतीने आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना निवेदन करतो। विषय आहे अरबी समुद्रामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाबाबत रखडलेल्या तातडीने शासनाने उपाययोजना करावी आणि लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी ही पत्रकार परिषद मी घेतलेली आहे। आज 30 वर्षापूर्वी स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांनी ही कल्पना अस्तित्वात आणायचा शासनाच्या दरबारी मागणी केली होती। 1995 साली ज्यावेळेस युतीचं सरकार आलं, त्या सरकार येण्यापूर्वी त्यांच्या दोन्ही भाजप आणि शिवसेना यांच्या जे हे होता होती त्याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेला होता। त्यानंतर त्यांनी तो मुद्दा हातावर पण घेतला, अस्तित्वात आला आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जलपूजन पण 2016ला केलं आणि स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब अध्यक्ष होते स्मारक समितीचे। या सर्वांनी मिळून जलपूजन केलं, परंतु नंतरच्या काळामध्ये ते कामाला गती मिळाली नाही आणि योगायोगाने स्वर्गीय विनायकराव मेटे यांचे 2022 मध्ये निधन झालं आणि त्याच्यानंतर तर पूर्णपणे आज 10 वर्ष झालं जलपूजन करून किंवा त्याला मान्यता मिळून 10 वर्ष होत आले कमीत कमी। परंतु पूर्ण महाराष्ट्रामधील किंवा सरकारमधीलही एकही व्यक्ती, एकही मंत्री, एकही कोणी आमदार याविषयी कुणी बोलायला तयार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ही व्हावं आणि याच्यात काय अडचणी कुणी ब्रशशब्द सुद्धा काढलेला नाही। फक्त एकच मला व्यक्ती आठवतो की ह्या विषयामध्ये शिवस्मारकाच्या विषयी असेल मराठा समाजाचा गोरगरिबासाठी प्रश्न आहे यांचा फक्त एकच की माजी मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी फक्त एक वेळेस त्यांच्यावरती आवाज उठवला होता। त्याच्यानंतर एकही व्यक्तीने मला कोणी आवाज उठवलेला दिसत नाही। त्यामुळं मी एक विनायकरावजी मेटे साहेब यांचा भाऊ म्हणून माझं कर्तव्य म्हणून मी इथून पुढेही आणि आजही हेच याच्यासाठी पत्रकार परिषद मी याचा पाठपुरावा करणार आणि वेळ पडली तर रस्त्यावरचं आंदोलन मी चालू करणार आहे। ऑगस्टच्या नंतर शासनाने आता 1-2-3 महिन्यामध्ये याचा जर काही पाठपुरावा करून काही जर आम्हाला ठोस आश्वासन नाही दिलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई आम्ही चालू करणार आहोत आणि त्याचं सर्वस्वी पुन्हा जे आंदोलन पेटल महाराष्ट्रात आणि मी जय शिवसंग्राम बरोबरच छावा असेल बाकी इतर मराठा संघटना जी आहे या सर्व आम्ही एकत्र मिळून आणि शिवप्रेमी जी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी जी मावळे आहेत ही सर्वांना सोबत घेऊन आम्ही रस्त्यावरची लढाई आम्ही लढू एवढंच आश्वासन। आमचा इशारा हे असेल की आम्हाला याच्यामध्ये एक म्हणायचं आहे की ठीक आहे सरकार म्हणते कोर्टामध्ये गेलेलं आहे स्मारकाचा विषय, कोर्टामध्ये कोण गेलेलं मच्छीमार गेलेले कोर्टामध्ये। आमचं एक म्हणणं आहे की देशामध्ये भारतामध्ये एवढे मोठे तुम्ही प्रोजेक्ट केले, कामं केली, सर्व गोष्टी केल्या, त्या ठिकाणी सुद्धा अडचणी आल्या, त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेले लोक। तसं त्या ठिकाणी जसं तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे
तसं या गोष्टीमध्ये सरकारने पुढं होऊन एक पाऊल पुढं टाकून ते काम करावं. मला सांगा, कितीतरी स्मृती मार्गावर किती लोक कोर्टात गेलेले होते, तिथं सुद्धा त्यांनी सॉल्व्ह केले ना प्रॉब्लेम. हे सरकार हे स्मारक होऊन देत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? त्यांची इच्छाशक्ती नाही असं आमचं म्हणणं आहे. सरकारची इच्छाशक्ती नाही. दस्तूर खुद्द भाजप मग तेच दुःख आमचं हेच आहे ना की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीभाई यांनी जलपूजन करून ते 10 वर्ष रखडत आहे काम. ते आज मी म्हणजे 16 आज 7-8 वर्ष झालं त्याच्यावर कुठलीही तुम्ही ऍक्शन घेत नाही. तुम्ही कोर्टामध्ये काय करता, काय केलं, तुम्ही तुमच्या स्तरावर काय केलं ही कुणालाच काही माहित नाही. पोर्टलला तुम्ही 4 शब्द लिहून टाकले म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहिती होत नाही ना. तुम्ही पुढं होऊन पत्रकार परिषद घेऊन तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे या गोष्टी. त्याचा साथ नाही, आमचा लढा तर कायद्यामध्ये राहून सुरुवातीला आम्ही मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सदस्य असतील आणि विधानसभा सदस्य असतील यांना निवेदनाद्वारे आम्ही सर्वांना निवेदन आधी देणार आहोत. याच्यावर आपण याच्यावर कायदेशीर बाबी लक्षात घेऊन याच्यावर तुम्ही पूर्ण लक्ष देऊन काम करावं. यासाठी आम्ही सुरुवातीला 1-3 महिने सर्वांना आम्ही सूचित करणार आहोत आणि त्याच्यानंतर ऑगस्टच्या नंतर मग रस्त्यावरची लढाई जय शिवसंग्राम, बाकी मराठा संघटना आणि सर्व महाराष्ट्रातील शिवप्रेमी मिळून आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. आणि नंतर बी जर नाही झालं तर जसं मराठा आरक्षणासाठी बलिदान द्यावं लागलं काही लोकांना, तसं आज बी आम्ही बलिदान देण्यास मराठासाठी तयार आहोत आणि ते आम्ही देऊ पण. एवढं मी शब्द देतो. पण नाही, आपण सरकारला पण वेळ दिला पाहिजे ना. पुन्हा म्हणायला नको ना काही गडबडीत त्यांनी हे केलं. सरकारने ऑलरेडी 10 वर्ष घेतले. नाही, ऑलरेडी घेतले त्यावेळेस मग बोलणारे कुणी आमच्यासारखे कार्यकर्ते पायी जे आहे त्याचे पाठपुरावा पण करत नव्हतं. विनायक मेटेंचे भाऊ म्हणून जय शिवसंग्रामचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी आता याचे लक्ष घालायला लागलो आणि आता सरकारला मी प्रश्न विचारतो. सर्वांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराज हे एका जाती धर्माचे नव्हते. त्यामुळं सर्व आमदार, खासदार, मंत्री महोदयांना माझी सर्वांना विनंती आहे, कुठल्याही जातीचे असू द्या, याच्यात जातपात आणायचा विषय नाहीये. महाराज हे सर्वांचे होते, तर सर्वांनी प्रयत्न करावं. माननीय मुख्यमंत्री साहेबांना त्यांच्या सभागृहात बोलावं, त्यांच्या जे मिटिंग असते कॅबिनेट मिटिंग याच्यामध्ये बोलावं आणि याच्यात तोडगा काढून कायदेशीर लढाई लढावी कोर्टामध्ये आणि यश प्राप्त करून घेऊन आमच्या महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक अरबी समुद्रात करून द्यावं एवढीच विनंती आणि अपेक्षा व्यक्त करतो. स्वर्गीय विनायक मेटे साहेब यांचं स्वप्न होतं की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन व्हावा. तर त्याच्यामुळे आम्ही राम आणि मेटे भैया, छावा संघटना असून मराठा सर्व संघटना आम्ही राम आणि मेटे भैया सोबत. जर सरकारने लवकरात लवकर नाही घेतलं तर आम्ही आंदोलन करू.